त्याची परीक्षा व्हायची. जोवर त्यांची परीक्षा होत नाही तोवर म्या कुठेही जाणार नाही. जाणार नाही? चिंजा धरून हाकलून देईन घराच्या बाहेर. हो, काय बोलताय आजी? हा, साहेब बाहेरगावी गेलेत ना, जोवर ते परत येत नाहीत तोवर म्या येणार म्हणजे येणारच. काय करायचं ते करा. करू? तुझी ही हिम्मत मला अडवतेस? ही मिठाई आपल्याकडे काम करतात. आपण काही त्यांना विकत नाही घेतलंय. वृंदाताई, तुम्ही बरे आहात? तुम्ही इकडे. लागलं नाही ना? हो आजी. काय मिठाई थांबाव जरा. काय चाललंय तुमचं? त्यांची तब्येत बरी नाही आणि तुम्ही हात उगारताय त्यांच्यावर. बघा, दोघींना एकमेकींचा काय पुळका आलाय. उंदराला मांजर साक्ष. दोघींनी उच्छाद घातलाय नुसता या घरात. हिने तर पार खेळ खंडोबा करून टाकलाय माझ्या घराचा. असं वाटतं ना, जीवच घ्यावा हिचा. हो आजी, काय बोलताय तुम्ही? हो, साहेब बाहेरगावी गेलेत, लयच फावतंय काय तुमचं? हे बघा, असं समजू नका की ती वाऱ्यावर पडलेली एकटी आहे. मी हाय तिच्या बरोबर. कोण आहेस तू? मोलकरीण आहेस, मोलकरीण. जास्त तोंडूच कटून बोलायचं नाही माझ्याशी. हो, किती बोलताय? जीव केवढा तुमचा? माझं टळक सटकलं ना तर इथले इथे तुम्हाला. मिठाई मिठाई नाही, प्लीज तुम्ही गप्प बसा. प्लीज मिठाई, काही बोलू नका. तुम्ही आज काम करू नका. तुम्ही जा आधी. आज नाही, कधीच नाही. या घरात ही बाई परत दिसता कामा नये, नाहीतर तांगड्या मोडून हातात देईल. हात तर लावून बघा. हात तर लावून. हो, ताई, तुम्हाला ताई, तुम्ही सासू. वावरते परत पाऊल नको टाको. माजोरडी मेली. ताई, तिचा काय भरोसा नाही त्या बाईचं, सांगते ना मी तुम्हाला. तुम्ही जा ना इथून. ओ ताई, तुम्ही इकडे बसा बरं आधी. बसा इथे बसा. आराम. बरं बाबा मिठाई, तुमचा आधीच खूप अपमान झालाय. तुम्ही प्लीज जा इथून. ताई, मी गेले ना ती बाई फाडून खाईल तुम्हाला. तुमची तब्येत नरम आहे इथे. नाही त्यात तुमचा अभ्यास पण आहे. तुम्ही नका काळजी करू, मी सगळं सांभाळून घेईन. ताई, म्हातारी सरळ नाहीये. मिठाई, मी काय सांगते तुम्हाला कळत नाहीये का? ताई, मला कळतंय हो, म्हणून तर या घरातनं जात नाही ना मी. गेले ना ती बाई तुम्हाला ना तव्यावर टाकून भाजल बघा. मिठाई, प्लीज समजून घ्या मला. मी काय सांगते. गुरु आहेच ना माझ्या. कर्तव्य आहे माझं तुमची सेवा करणं हे. काय गे भवाने, तू अजून इथेच आहेस? गेली नाहीस अजून? घरातून चालतं व्हायचं, नाहीतर धक्के मारून हाकलून दे ना तुला. चल निघ. तुझे कान भरले होते ना ग सुवर्ण हिने? काय ये लावा करतेस? चोर कुठली? आणि वर तोंड उचकटून माझ्याशी बोलतेस भवाने? नशीब समज की मी पोलिसांना नाही बोलवलं. आत्ताच्या आत्ता या दारातून बाहेर जायचं म्हणजे जायचं.
अंगाला हात लावू नका सांगून ठेवते ताई. आई, थांबा तुम्ही जरा. तुम्ही असं हाताला धरून मला काढू शकत नाही. हे बघा तुम्हाला सांगून ठेवते. चला अजिबात त्रास देऊ नका. हे दार आणि तुम्ही बाहेर. मी शांत बसली. हे घे. तुला काय धाड भरली आता? मगाशी माझा हात पकडताना बराच जोर होता अंगात तुझ्या. तोच जोर लाव आणि जेवण बनव आणि घराची सगळी साफसफाई कर. विठाई याच्या पुढे या घरात येणार नाहीये. आता याच्या पुढे तिची सगळी कामं तू करायचीस. आई पण मला अभ्यास आहे. खड्ड्यात गेला तो. आधी घरातली सगळी कामं करायची, मग अभ्यासाचे चोचले पुरवायचे. हा जा, सगळ्यांसाठी नाश्ता बनव आधी. चल. पण मावशी काकांना कळलं तर? अजून 10 दिवस तरी येणार नाहीयेत. नंतर कळलं तर कळू दे. बघू तेव्हाचं तेव्हा. बर का, भिंती व्यवस्थित घासून घ्या म्हणजे रंग नीट बसेल. हा अरे हा यांना सांगायचं राहिलं मगाशी तुम्हाला. हो जेव्हा रंग लावाल ना तेव्हा या फरशांवरती पेपर्स पसरवून ठेवा म्हणजे फरशा खराब होणार नाहीत. काय हा झालं तुमचं? हा बरं साहेब, तुम्ही आलात. त्यातला कुठला कलर पाहिजे थोडं सांगा मला. द्या जरा बघतो. मला जरा बायकोला विचारावं लागेल थोडं. अहो विचारा की साहेब, तोपर्यंत आमचं काम चालू आहे खरडण्याचं. हा रंग आधी चॉईस करा आणि मग सांगा. ए चिटकन मार मार. फोन का उचलत नाही? कुठे गेली असेल? वृंदा, धीराने वाग. अगं, असं खचून नाही जायचं आणि निश्चयापासून दूर तर अजिबात जायचं नाही. आई काही ना काहीतरी असं करतीलच ह्याचा अंदाज होताच ना तुला. मग आणि कुठलाही महान माणूस प्रतिकूल परिस्थितीशी झगडतच मोठा होतो. संघर्ष हा करावाच लागतो वृंदा. वृंदा, कम ऑन. हे सगळं तू एक चॅलेंज म्हणून स्वीकार कर आणि काही झालं तरी डॉक्टर होऊनच दाखव. ताप तर नाहीये. पण काही झालं तर नाश्ता बनवावाच लागणार आहे वृंदा. चल.
हॅलो. हा बोल प्रसाद. अगं कुठे आहेस तू? फोन का उचलत नाहीयेस? मी किचन मध्ये. किचन? बरं नाही ना तुला वृंदा? हा अगं आराम करायचं सोडून तू किचन मध्ये काय करतेयस? तुला ना एकदा सांगितलेलं कळतच नाही. खरं तर चूक माझी आहे. मीच घरातून बाहेर नाही पडायला पाहिजे होतं. अरे मला गरम पाणी हवं होतं म्हणून आले होते. अगं गरम पाणी हवं होतं तर विठाईला सांगायचं ना, तिने आणून दिलं असतं गरम पाणी. नाही प्रसाद, अरे पडून पडून मलाच कंटाळा आला होता म्हणून मी आले. पर तू सांग ना, तू कशासाठी फोन केला होतास? हा अगं आपल्या हॉटेलच्या गाळ्याला रंग द्यायचा ना, ते विचारण्यासाठी फोन करत होतो की कुठला रंग द्यायचा. म्हणजे भरपूर शेड्स आहेत बघ. ग्रीनच्या काही शेड्स आहे, ऑफ व्हाईट कलर आहे, पांढरा आहे, येलो आहे. कुठला द्यायचा? ऑफ व्हाईट कलर देऊया. ऑफ व्हाईट द्यायचा? आता तू म्हणतीयस ना, मग आपण ऑफ व्हाईट कलरच लावू. बरे बघ, आता जे सांगतो ना ते ऐक. आता तू फक्त आरामच करणार आहेस. आणि जर जमत असेल तरच अधूनमधून अभ्यास कर. मी थोड्या वेळाने तुला परत फोन करतो. हो चालेल. लव्ह यू डॉक्टरीन बाई. लव्ह यू टू. बाय. थँक्स. काय म्हणाला प्रसाद? तसं फार काही नाही, सहजच फोन केला होता त्याने. आता कामं आली ना अंगावर, कशाला ते विठाईची बाजू घेतलीस? तर शर्मिष्ठा, असं कसं म्हणते तू? विठाई आपल्याकडे काम करतायत ते आपल्या प्रेमापोटी. मग त्यांना चांगली वागणूक देणं हे आपलं कर्तव्यच आहे ना. महा आगाऊ आणि चालूबाई येते. ही शर्मिष्ठा, तसं काहीही नाहीये. तुला हे नंतर कळलंच असतं. बरं झालं मावशीने शहाणपणा दाखवून तिला या घरातनं बाहेर काढलं, नाहीतर या घरावरती महासंकट आलं असतं. बरं झालं ती टळली ते. नाहीतरी ती विठाई माझ्या डोळ्यात खुपतच होती. गेली मेली टळली एकदाची पिढा. फारच आगाऊ होती आहे ती. आता बस म्हणून स्वतःच्या घरात आगाऊपणा करत. जमदग्नीचा अवतार होता तो. तुला सांगतो केवढा चटका दिला तिने माहिती मला. काय ग? काय बोलला तो? तिने काय सांगितलं तिला? अगं काहीच सांगितलं नाही. दोघंही रंगाविषयी काहीतरी बोलत होते आणि तो तिला सतत अभ्यास कर, आराम कर हेच सांगत होता. माझ्या फोनवर तिला आय लव्ह यू म्हणाला. म्हणू दे ग. तिला आय लव्ह यू म्हणणारे आता फार कमी जण उरणार आहेत या घरात. त्यातली ती विठाई ती गेली. फार मोठी उडी मारली आपण. याचं सेलिब्रेशन व्हायलाच हवं. हो, आपण बाहेर जाऊयात का जेवायला? नको. का? वृंदाला काम कसं पडेल मग? त्यापेक्षा आपण पूर्णाचा स्वयंपाक करायला सांगू वृंदाला. आता बघते ना ती विठाई कशी येते तिच्या मदतीला ते. कोण असेल रे? जा जाऊन बघ जा, कोण तडमडत येते या वेळेला. आणि जर ती विठाई असेल ना, धक्के मार आणि हाकलून लाव तिला.
तुमच्यात कांता चोरगे कोण आहे? मी आहे. का काय झालं? आम्ही डोमेस्टिक हेल्प ऑर्गनायझेशन मधून आलोय. याला लाटणं मोर्चा म्हणतात. आमच्या सभासदावर जर अन्याय झाला तर आम्ही असाच मोर्चा काढतो. तुमच्या विरुद्ध आमच्याकडे तक्रार आहे. कोणी केली?